काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा तुका म्हणे रुद्रांजनीची या कुमरा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा पांडुरंगा लोपावण झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम मन करुणाधा मा शंकराची सुधा चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता वन्नवत दुसरी वंदु सारजाची चतुर्माची आत्मजा वाक शुद्धी भावीची सहजातीच्या चरणवजा दन्नवत आता वंदु देव ब्राह्मण जांजली पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते चिंतया माहि दन्नवत आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार दिनतया माहि दन्नवत आता नमो रंग ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या फुला ज्ञानी पुण्या फुल्या बाळा चालवी सकळ नामा म्हणे शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुवटा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्याच परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे. पुरुषोत्तम मास उर्फ अधिक मास उर्फ धोंड्याचा महिना त्या निमित्ताने धोंडे जेवणाचा कार्यक्रम सन्मान्य सर्वांचं आदराचं स्थान आमदार साहेब सुरेशरावजी वरपुडकर आणि त्यांचा परिवार त्या सर्वांच्या वतीनं जमलेल्या भाविकांना धोंडे जेवणाचा महाप्रसाद आहे. त्या निमित्ताने आमदार साहेबाच्या वतीनं जे स्वामीजी यांनी दिलेलं निमंत्रण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने आमचे आवडीचे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण अख्खा महाराष्ट्र ज्याने गाजवला मृदंगा ती अजून ताकद नाही खिसण्या फालतू बाता मारायच्या
आणि माझ्यावर बंधुवत प्रेम असे माझे रामबाबा काजळे त्यांनी अधूनमधून स्मरण करून दिलं. कृष्णा महाराज भोरकडे पुणे मृदंगाचार्य महाराजांना नमस्कार करतो. गायनाच्या कलेमध्ये एक आमचे भजन सम्राट गेले बाबा काशीनाथ बाबा, फार मोठी हानी झाली. ते पंढरी महाराज तुम्हाला नमस्कार. विठ्ठल महाराज, इकडचे सर्व गायनाचार्य महाराज, ही सर्व साधक मंडळी छोटी छोटी ज्या संस्थेतील आहे त्या संस्था चालकालाही वंदन करतो. तुम्हाला शिकवणाऱ्या गुरुजीलाही मनोभावे वंदन करतो. बरं मिळालं त्यांना ठीक आहे. विनयकरी महाराज, भालदार चोपदार, सर्व गायनाचार्य बसलेल्यात अजूनही काही महाराज असतील. सर्वांचा नामोल्लेख शक्य नाही, पण सर्वांच्या प्रति आदर प्रेमभाव आहे. आणि म्हणून मस्तकही पाय पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांना नमस्कार. साऊंडवाल्या त्याच्याकडे पाहिल्यावर असं वाटते की याला म्हशी चारायला कोणी ठेवणार. पण महाराष्ट्रात एक नंबर आहे त्याचा. आम्ही महाराष्ट्रात एक. आता काजळे महाराज केवढा कार्यक्रम झाला. मला वाटतं वरपुडकर साहेबाचे पाहुणे झाले. पाहुणे हो काहीतरी सांगितलं मला. वेल्डिंग सांगितलं. हा हा एकट्याने 1.5 कोटी खर्च केला तिथे. 20 गावाला चुलबंद दररोज. शेवटचा दिवस दुधाचा पूर्ण टँकर, पुरणपोळ्या 25,000 लोकांना. पुन्हा धोंडे सोन्याचे दिले. एवढ्यालाही 25,000 लोकांना धोंडे चांदीचे. हो बरोबर. तिथे हाच होता साऊंडला. याच्याहून समजत काय कला आहे. साहेब काल मुंबईला होते तरी प्रेरणाताई इथे आल्या. साहेबांची उणीव भरून काढली. त्यांनाही धन्यवाद. आम्हाला थोडी ओढाताण झाली आणि स्वामीजीला थोडी विनंती केली. नाहीतर प्रवास 1100 किलोमीटर झाला कालपासून. त्यांना विचारा. मी याच्यात काही तडजोड नाही. 1100 किलोमीटर आज. नांदेडचा काला करून ठाण्याला गेलो. ठाण्याहून रात्री शेलूला आलो. तिथलं 9 ते 11 केलं. कसर नाही केटा न सोडता. 11:20 फक्त विनंती केली होती. 20 मिनिटं लेट नाही म्हणले. बाबा म्हटलं हो काही महाराज 4-4 तास लेट येतात राव. आणि मी विनंती 20 मिनिटाची करतो तरी तुम्ही नाही म्हणता. चालेल म्हणे. म्हटलं समजा आम्ही जर खोटं बोललो, गाडी फेल झाली, 2 तास उशिरा येणार, काय करणार तुम्ही? खरं बोलतोय 20 मिनिट मान्य करा ना. ठीक आहे, प्रेमाचं बोलणं आहे.
अतिशय सुंदर नियोजन स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली झालं. काट कसर नाही, भागवा भागवी नाही, आणि दोंडे जेवण साहेबांच्या वतीने. श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसा साहेबांना शोभेल असा, स्वामीला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न हा सोहळा आहे. सर्वांचं श्रद्धास्थान आहे जागृत देवस्थान हनुमानजी. म्हणून संयोजक मंडळीला, वरपुडकर साहेबांना, स्वामीजींना धन्यवाद देतोच. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण विविध क्षेत्रातील सर्व मंडळी येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून संयोजकाच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. पुण्य संचय करण्याची सोपी कृती संत नामदेव रायांनी सांगितली. आणि त्यात अधिक मास आहे. अधिकस्य अधिकम फलम. काही करू नका, जर जमत असेल तर एवढं करा. पुण्यासिकार कारण जसं शक्य असेल त्या क्षमतेनुसार या पवित्र कालावधीमध्ये करायचंय. तुका म्हणे फार, बरं का वैभवराव, थोडा तरी परोपकार. तरी जास्त शिकलेली माणसं इथं सुपीक डोकं चालवतात. तुमच्या संतानं सांगितलं ना, तुका म्हणे फार थोडा. अल्ले का जास्त व्याकरण शिकलेल्या थोडावर नको थांबू ना, आधी फारवर तर थांब आणि मग मराठीची मजा बघ. तुका म्हणे फार, आणि फार उपकार करता येत नाही तेव्हा नाईलाजानं शब्द आहे थोडा तरी. तरी कुठे येते काय म्हणजे एवढं तरी पातेल्यातली तरी नाही घ्यायची, तरी व्याकरणातली घ्यायची. तरी नाईलाजानं येत असते. 7 दिवस सप्ताह आमच्या इथं या दररोज कीर्तनाला आवश्यक नाही. काल्याला तरी इथे आहे तरी. दूध द्या दूध शक्य नाही, ताकाचे उपकार. सार, पण सार लोणी काढल्यानंतर जे उरतं ना, ताकाचे उपकार तरी करा, अन्नदान करा. शक्य नाही महाराज, फुकाचे जीवन तरी पाजा. असं तुका म्हणे फार शक्य नाही, मग थोडा तरी पर उपकार. 18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं परोपकार पुण्याय पापाय परपीडनं. विठ्ठल
ज्यांच्या दरबारात सेवा आली बरं का राम बाबा, त्यांच्याच बद्दल तुकोबारायांनी लिहिलेला अभंग सर्वांच्या पाठातला आहे. पण इथे प्रश्न निर्माण होतो, तुकाराम महाराज पांडुरंगाचे एकनिष्ठ उपासक, एकनिष्ठ उपासना त्याला म्हणतात. संत तुलसीदासजींच्या पुढे भगवान श्रीकृष्ण आले तरी कृष्णजीचं दर्शन तुलसीदासजी घेईना. भगवान कृष्णाला वाटलं या बाबानं मला ओळखला नसावा. ते लेकरू उठवावरती मागे जाऊ दे मागे बसू दे. ते नुसतं कान लावते ते याला. म्हणून भगवान कृष्णजींनी परिचय दिला, मी भगवान कृष्ण. बरं मग अरे मी भगवान आहे असा. कहा कहू छबि आज की भले बने हो नाथ, तुलसी मस्तक तब न में धनुष बाण ले हाथ. मी पाया पडावं असं वाटतं का देवा? वापस जा. रामाच्या रूपात धनुष्यबाण घेऊन पुढे या, लोटांगण घाले. याला म्हणतात एकनिष्ठ उपास. मुरली मुकुट दुराय के धनुष्य बाण ले हात, तुलसीदास के कारण ब्रजनाथ भय रघुनाथ. त्या त्या दैवतावर असणार ते निश्चिम प्रेम, याचं नाव एकनिष्ठ उपासना. एक तीर्थावळीचा प्रसंग सांगतो थोडक्यात, आणि किती प्रसंग सांगितले तरी वेळेत मोकळे करतो बरं का. काजळे महाराज रागावू नका. ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगाला विनंती करतात, देवा मला तीर्थयात्रेला जायचं. तर मग काय मदत करू? मदत नाही, तुमचा नामा माझ्या सोबतीला पाहिजे. नुसता नामा सोबतीला पाहिजे म्हटल्या बरोबर जगाच्या बापाचं रडणं सुरू झालं. काय प्रेम असेल जरा विचार. माऊली सगळे देईल, माझा नामा नाही देणार का? क्षणभर जर माझा नामा मला दिसला नाही ज्ञानोबाराया, तर पाण्याशिवाय मासा तशी माझी अवस्था होत असते. दुसरं काही मला दुसरं काहीच नको देवा, तुमचा नामा पाहिजे. हो नाही करता करता वेळ कमी असल्यामुळे 12 वाजता हो म्हणला, काही करू नका. ठीक आहे. जेव्हा नामदेव महाराज आले ना, पांडुरंग नामा तुला ज्ञानोबारायासोबत तीर्थयात्रेला जायचंय, पंढरपूर सोडून. किती वेळा सांगितलं देवा तुम्हाला, वतन आमुची निरास पंढरी, विठोबाच्या घरी नामलोक सेवा करू तेथे, नाचू महाद्वारी नामाची उजरी जाऊ, साधू संता शरण जाऊ मनोभावे, सात स्वभावे देतील ते नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, पंढरपूर मेलो तरी सोडणार ना. रागावू नको नामा. अरे ज्यांच्या सोबत तुला पाठवतो ते काय सामान्य आहे का? प्रत्यक्ष परब्रह्म जो रामबाबाचा भाग आहे हा प्रकृष्ण, तर दोघंही आमचेच आहे. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीत असे आदर संगतीचा. अरे ज्ञानोबारायण तुझ्या संगतीची अपेक्षा करावी नामा. जातो देवा, जातो, पण एका अटीवर. हे ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई तीर्थयात्रेत भारतभर वाटेल त्या देवाच्या पाया पडल, पण तुमचा नामा नाही पाया पडणार का? माझं ठरलंय देवा, कटावरी कर नाही ज्या देवा.
त्या देवाच्या हा नामा पाया पडणार नाही. जावे स्वस्तिक्षम अक्का तीर्थावळीचा प्रसंग वाचा. घरी गेल्यावर जावे स्वस्तिक्षम यावे शीघ्रव्रत करावे स्वहित कळेल तैसे. तुला वाटल तसं कर बाबा, पण नामा बोला देवा. तीर्थयात्रेला गेल्यावर हे नीट ऐका, उगाच प्रेमी भक्त म्हटले का नामाला. तीर्थयात्रेला गेल्यावर माझा विसर पडू देऊ नको. ज्याच्या माग सगळे जग लागलं तो जगाचा बाप पांडुरंग रडून म्हणतो नामा गेल्यावर सुद्धा लोभ असू द्यावा मज सर्व भावे आमुचा सर्व भावे आमुचा जाऊ द्या. तुम्हाला गोड वाटते, तीर्थावळी आहे. कडक शब्दाचा नाही पाया पडणार. याला म्हणतात एक निष्ठ. आमचा विठ्ठल प्रचंड इतर देवाचे न पाहू तोंड. एका विठ्ठला वाचून न करू आणि का भजन. हे प्रमाण शोधा तुम्ही. एका विठ्ठलाशिवाय आम्ही दुसऱ्याचं तोंड पाहणार नाही. एका विठ्ठलाशिवाय दुसऱ्याचं भजन करणार नाही. एका विठ्ठलाशिवाय दुसऱ्याला शरणही जाणार नाही. जर गेलो तर तुका म्हणे लाज कवून शरणागत शरणाचा काकड्याचं नाही सांगावं लागलं असं वाटलं होतं. ठीक आहे, तुमचा काय दोष नाही. आता महाराज लोकही नुसतं टिपणं पाठ करून चालले तर तुमचं काय. पाठांतर संपलं भाऊ आता काय बस. आणि त्यांच्याही तारखा मिळत नाही हेही विशेष. तुझा शरणागत आहे ना, इथपर्यंत आलो आपण. तुझा शरणागत शरण जाऊ आणि कासी तुका म्हणे लाज कवना हे का नसे. पांडुरंगा तुझा शरणागत दुसऱ्याला शरण गेला तर कमीपणा तुमचा आहे असं विठ्ठलाला म्हणणारे तुकाराम महाराज. इथं असं का
आज के आनंद की बीच आहे. थोडस वाढलं कीर्तन तर चालेल का? मला माहिती, आम्ही मोसम मध्ये विचार. हे पहा, आता 70 चालू आहे, 3 कीर्तन करतो तरी वन्स मोरच आहे. अजून कोणी वैतागलं नाही मला. विठ्ठल लक्षात आला ना? पांडुरंगासोबत भांडतात तू कोबर आहे. तुझा शरणागत जर दुसऱ्याला शरण गेला, कमीपणा तुमचा आहे असं विठ्ठलाला सांगतात. आणि हनुमानजीच्या पुढे शरण जातो. शरणजी हनुमंता, हे असं का? याचं कारण आहे, हनुमानजी संत आहे, हे लक्षात ठेवा. मुद्दा लक्षात येईल दादा. रामबाबाला माहिती झालं मी काय सांगणार आहे. हनुमानजी जेव्हा लंकेत गेले, लंकेतल्या घराची रचना अशी होती, बाहेरून मंदिरासारखं दिसायचं आणि मंदिर समजून आमचे हनुमानजी आत जायचे. आत मांस भक्षण, मदिरा प्राशन एवढं पाहून बाहेर यायचे. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा, एक चाहता गणित जोधा. पहाटेपर्यंत फिरले लंकेत, पहाटेपर्यंत सीतेच्या शोधार्थ. पण एक घर पहाटे असं दिसलं, हरी मंदिरतः भिन्न बनावा. हरी मंदिर बाजूला, काजट महाराज राहण्याचा निवास वेगळा, भिंतीवर चित्र धनुष्यबाणाचं आणि अंगणात वृंदावन तुळशीचं. अख्ख्या लंकेत एकच घर वृंदावन वालं. रामायुधय शोभा वर्णित झाली, तुलसी एक वर्ष कपिराय यावर रामचंद्र की. इथलं सांगतो. आनंद झाला, वृंदावन तुळशीचं पाहलं, आनंद झाला. पण हनुमानजीला शंका आली. लंका निशिचर निकर निवासा, या कहा सज्जन कर बासा. हे संपूर्ण नगर राक्षसांचं आहे, तर वृंदावनवाला हबप असलच कसा. आनंद झाला, कारण याला म्हणतात माझे या जातीचे. एक कल्पना करा, कल्पनेला काय खर्च आहे का? तुमचा मुलगा अमेरिकेला आहे, अमेरिकेत मोठा अधिकारी आहे, 5-50 गाड्या त्याच्या मागे पुढे अंगरक्षक म्हणून, एवढा अधिकार. त्याचा बाप मात्र वारकरी आहे यशवाडीला. एकदा तरी या बाबा अमेरिकेला. काय तुझ्या अमेरिकेत काय चंद्रभागा आहे काय, खाली इंद्रायणी आहे का, माऊलीचं मंदिर आहे का, पांडुरंगाचं? एकदा याच बाबा, एकदा याच. हो नाही करताना स्वामीजी 5 वर्षानं बापानं होकार दिला, येतो. पण माझ्या पद्धतीनं खांद्यावर भगवा झेंडा राहील माझ्या. 2 माळा तुळशीच्या, तांबड पागोट, चंदन त्याच्यात बुक्का, ज्ञानेश्वरीन ग्रंथ गाथा, गुडघ्याच्यावर धोतर, बाराबंदी. नाही तर तू म्हणशील बरमुडा घाल. काय सांगताय त्या? नाही बाबा, तुमच्याच पोशाखात. हा झालं. इथल्या मुलांनी बसून दिला, भारतातल्या मुंबईला. 8-10 तासाचा प्रवास आहे. 250-300 लोक वैभव बाकीचे बसलेले आहे, परदेशातले, तांबड्या कलरचे, टोमॅटो सारखे कलर. मक्याच्या कणसाला केस असतात तसे डोक्याचे केस. विमानातलं सांगतो, एकच झेंड्यावाला. सगळे इंग्रजीतून याची चर्चा करत होते ते. पण याला काय येणार? विमान उड्डाण झालं, तुळशीची माळ काढली, डोळे लावले भारतात, 10 तासांनी उघडले अमेरिकेत. तोपर्यंत विठ्ठलाचं चिंतन वारकऱ्याचं. विमान उतरलं, काजळी महाराज अधिकारी मुलगा घ्यायला आला विमानतळावर.
50 गाड्या ज्याच्या रक्षणाला आहे एवढा अधिकार अमेरिकेत मुलाचा आहे. पण मुलानं आपला वारकरी बाप विमानतळावर पाहिला. एवढ्या मोठ्या साहेब लोकांच्या समोर पायातले जोडे काढले. मुलगा आला बापाला साष्टांग दंडवत घातला विमानतळावर. जेव्हा मुलानं वर पाहिलं तर म्हातारा बाप वारकरी हुंदके देऊ देऊ रडत होत. का रडता बाबा? कमाई झाली बाळा माझी. एवढा मोठा अधिकारी मुलगा माझा अमेरिकेत आहे तरी या फाटक्या कपड्याच्या वारकऱ्याला यांच्या समोर बाप म्हणून घ्यायला तयार आहे. याच्यापेक्षा मला काय मिळवायचं आहे जीवनात? आता डोळ्यापुढे चित्र आणा. मोबाईल बंद करा. तुम्हाला कदाचित मोदी साहेबाचे येत असतील, मला माहिती आहे मोठे लोक आहे. बंद करा, काही बिघडत. विठ्ठल तिथेच अमेरिकेला 1 महिन्यापूर्वी वैभव एक वारकरी गेला होता मुलाकडे. त्याचा तसाच पोशाख काजळे महाराज. गुडघ्याच्या धोत्र, 12 बंदी, तांबडं पागोट, 2 माळा तुळशीच्या, खांद्यावर झेंडा. परिचय नाही. पण या येसवाडीच्या वारकऱ्यानं त्याला पाहला, त्यानं याला पाहला. नुसते झेंडे पाहिले एकमेकाचे, जवळ आले आणि एकमेकाच्या गळ्याला बिलगून अमेरिकेच्या विमानतळावर दोन्ही वारकरी रडले. अरे एवढी क्रांती! आमच्या पांडुरंगाची भगवी पताक 7 समुद्रापलीकडे. अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीत जो आनंद नाही तो वारकऱ्याला एकमेकाच्या भेटीत. माझे या जातीचे भेट होईल. तसं हनुमानजीला आनंद झाला एकाच घरी जिथे तुळशीचं वृंदावन आहे. इथून वाढला आपण. रामायुद्ध यांकित आनंद झाला खरा, पण शंका आली. कारण कशावरून? मला फसवायसाठी रावण सरकारचा नाटक तर नसेल? इथं हबप असेलच कसा एवढ्या राक्षसाच्या गावात? काही काही माणसं बंगल्यापेक्षा वृंदावन लय भारी बांधतात. तुळस हिरवीगार असते कृष्णा. याच्याहून समजायचं नसते की बंगल्यात वारकरीच असते. अंगण में देखे तो तुलसी का कुंडा, फ्रीज में देखे तो मुर्गी का अंडा. तो हनुमान लंका निश्चित निवासा, यह कहा सज्जन कर बासा. मनमय तर्क करे कभी लागा, तेही समय विभीषण जागा. त्याच वेळेला विभीषण जागे झाले. राम राम तेही दोन भक्ताचं मिलन झालं. आणि त्यावेळेला वैऱ्याच्या भावाचे शब्द सांगतो विभीषणाचे. मोर भरोसबा सुनु हनुमंता, राम कृपा बिनु मिल नाही संता. मी याच्याकरता तुम्हाला तिथं नेलं. आता कळलं मारुती राया, मी वैऱ्याचा भाऊ असतो तरी माझ्यावर श्रीरामाची कृपा आहे. कशावरून? ब्रह्म मुहूर्तावर न बोलावता संत माझ्या दारात दर्शन द्यायला आलेला आहे. राम कृपा बिनु मिल नाही संता. म्हणजे हनुमानजी हे संत आहे, लक्षात घ्या. आणि तुकोबारायची देवाकडे मागणी आहे. हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. अजून काय पाहिजे? अजून संता लोटांगणी.
मागणी मागितली काजळे महाराज हरिदासाची घरी मग उपजवा जन्म म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. अजून काय पाहिजे? संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे. संतांना लोटांगण घालताना मला लाज वाटू देऊ नका. आणि हनुमानजी संत आहे आणि हनुमानजी संत असल्यामुळे शरण शरण जी शरण शरणजी हनुमंता. आता काही ठिकाणी शरण शरण हनुमंता आहे पण गाथ्यामध्ये फडकऱ्याच्या फडायावरती जी शरण शरणजी हनुमंता. जीचा अर्थ महाराज होतो. जी जी हा आदर आहे. जी अजूनही कुलवान घराण्याचा परिचय. बापानं हाक मारायची मुलाला बाळासाहेब. बाळासाहेबाने आवाज यायचा जी. पुढचं काय असेल ते नंतर. हे कुलवान घराणं. नाही तर काही काही घराणे आहे मुलाला महाद्या आणि कशाला ओरडतो बाहेर आहे का येतो ना दम आहे का नाही म्हाताऱ्या. हे घराणंच आहे. घराणा होतो पैसा. कृष्णा घराणा होतो. अरे जी हा आदर आहे. तुम्ही पहा सर शब्दामध्ये जी ताकद नाही ती गुरुजी शब्दात आहे. गुरुजी. गुरुजीचा अर्थ काय? 3 अक्षरात 3 अर्थ आहे. गुरुजी. गु शब्द अंधकारो असते. रुकारो तन्निरोधक अंधकार निरोधित्वा गुरुरित्य विधी येते. पहिलं जे अक्षर आहे गु त्याचा अर्थ होतो अंधार. रूचा अर्थ आहे प्रकाश. अंधार म्हणजे अज्ञान. प्रकाश म्हणजे ज्ञान. म्हणजे अंधकाराकडून प्रकाशाकडे नेतात. म्हणून शाळेत लिहिलं असते तमसोमा. दे सगळे पाठ आहे तुम्हाला. उगच वेल्डिंग करून देतो. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधकाराकडून प्रकाशाकडे अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचं पवित्र कार्य करतात. त्यांना एकेरी भाषेत बोलायचं नाही म्हणून जी लावायचा असतो. गुरुजी. जीचा अर्थ महाराज होतो. जी. एक सिनेमाचं गाणं होतं पूर्वी रे. आम्ही लहानपणी म्हणत होतो ते पूर्वी. आता काय काय त्याच्या काय तिथं डबल जी आहे. हिंदीमध्ये बहिणीच्या मिस्टरला जिजाजी म्हणतात कदम महाराज. जिजाजी त्याच्यात 2 जी आले. बहिणीचा मिस्टर म्हणजे जिजाजी. त्याच्यात 2 जी आहे. ते गाणं होतं जिसके आगे जी जिसके पीछे जी जिसके आगे पीछे जी जी. हे शरण शरण जीवन वाढलं. जीचा अर्थ महाराज होतो. महाराज. जी म्हणजे महाराज. सन्माननीय आमदार वरपुडकर साहेब आलेले आहे. मुंबईहून आले. एकदा टाळ्या वाजून स्वागत करू आपण. पुन्हा जेवायचं आहे. बस इथे बसू द्या. इथे बस. थोडं सरका. थोडं सरका. थोडं अर्धा फूट सरका. बस. हा बस. या बसा बसा. विठ्ठल विठ्ठल.
जीचा अर्थ महाराज होतो. महाराज आदर देताना तुम्हा सगळ्यांची वारकरी मंडळी बसलेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीला आदर दिला पहिल्या अध्यायात. आलं तुमच्या लक्षात? ओम नमो जी. बस ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या रूपा देवा तूची गणेश. ओम नमो जी तसा शरण शरण जी म्हणजे हनुमानजीला तुकाराम महाराजांनी दिलेला हा आदर आहे. अभंग सर्वांच्या पाठातला आहे, बरोबर करतो मी सगळे. शरण शरणजी हनुमंता. हनुमंत हे कोण्या ब्राह्मणाने ठेवलेलं नाव नाही. त्याचं कारण आहे जन्म झाला हनुमानजीचा. माय अंजनाला माँ मुझे भूक लगी है, जाओ बेटा पका हुआ फल खाओ. तेव्हा पूर्व दिशेला सूर्याचा उदय झालेला. हनुमानजीला वाटलं पिकलं सफरचंद जाईल. प्रात समय रवि भक्षिली होत लोक भयो. जेव्हा सूर्याती गिळले अंधार पडला सगळीकडे. सगळे घाबरले, इंद्राकडे गेले. इंद्रानं वज्र फेकून मारलं, ते हनवटीला लागलं म्हणून नाव हनुमंत झालं. एक दुसरं, ज्यानं मानाचं हनन केलं आमदार साहेब, हनुमान कशाला म्हणतात? मानाचं हनन आहे, मानाचा नाश आहे, मान नाही. एवढं मोठं कार्य देवाचं केलं. तुम्हाला माहिती आहे द्रोणागिरी जो आणला लक्ष्मण वाचवायला, वाढवत नाही, एक मिनिट सांगतो. आणि मग लक्ष्मणजी सजीव झाले. मध्यरात्रीचा प्रसंग आहे. हनुमानजी बाजूला उभे होते खाली मान घालून, बरं का, खाली मान घालून. आणि तिथे आपल्या भावाचा हात धरला जगाच्या बापानं, हनुमंता पुढे नेलं. इथून दिसेल तुम्हाला हनुमानजीनं खाली मान घातली, लक्ष्मणाचा हात धरून रामचंद्र उभे डबडबल्या डोळ्यानं आणि विचारतात हनुमान लखन जी भैया इनको पहचानता क्या रे तू? ये तो अपना हनुमान है भैया, ये हनुमान है. अरे मैं दुनिया का बाप श्री राम हूं, मैंने आपको इनके सामने खड़ा क्यों किया लखन? क्यों किया भैया? इसलिए मेरे रघुकुल की 72 पीढ़ी मेरे हनुमान का ऋण नहीं चुका सकती. ये हनुमान नहीं होता तो मुझे जिंदा नहीं मिलता. तो मैं कौशल्या जी को, सुमित्रा जी को, उर्मिला जी को क्या मुंह दिखाता रे लखन? हे ऐकलं हनुमानजीनं लोटांगण घातलं. इतना बड़प्पन क्यों दे रहे मालिक? मेरा निमित्त था, आपकी कृपा से सब हुआ है. अजिबात मानाचा अभिमान नाही. ज्यानं मानाचं हनन केलं, गर्व नाही मन माही, त्याला म्हणतात हनुमान. विठ्ठल शरण शरण जी हनुमंता. इथपर्यंत आलो आपण, बरोबर करू आपण. पुढे तुम्हा आलो रामदूता. रामदूता दूत शब्दाचा अर्थ होतो संदेश वाहक. संदेश त्याला म्हणतात दूत. देशाचा संदेश पोहोचवतो तो देशदूत. राजाचा संदेश पोहोचवतो तो राजदूत. देवाचा संदेश पोहोचवतो तो देवदूत. तसं रामाचा संदेश पोहोचवायची कामं केली जन्मभर रामदूत. शरण शरणाजी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. आता या दूतावर कीर्तन होईल. सीतामाईचा संदेश रामचंद्राकडे, रामाचा संदेश सीतामाईकडे. तिथे तेच शब्द आहे बरं का रामबाणात. रामदूत शब्दावर आजचं कीर्तन होईल, एवढे शब्द व्यापक आहे. तिथे आल्यावर विचारलं कोण आहे तू? सीतामाईने विचारलं, उत्तर दिलं रामदूतमय मात जानकी सत्य सकल करुणा निधान की. अख्खं रामायण सांगतो मी आता, पण ते थोडं उगच. रामदूतमय मात जानकी सत्य सपथ करुणा निधान की. ये मुद्रिका मातुमय लानी. ही मुद्रिका मी आणली आई साहेब. प्रभू तुमच्या विरहानं खूप दुःखी आहे. रामाचा संदेश सीतेकडे. आणि काजळे महाराज लंका पेटवली. लंका पेटवल्यानंतर पुन्हा शेपूट विझवून सीतामाईकडे आले. चलता हूं मां 12:30 बज गए. हनुमान अरे बड़ी बड़ी ज्वालाएं और संकीर्तन, बड़ी सिटी है मां, कई कई प्रोग्राम चलते हैं.
हे वरपुडकर साहेबाचेच प्रोग्राम आहेत, जेवणाचे कार्यक्रम चालू आहे बड़ी अरे तू आने के बाद शुरू है, पहले भजन का प्रोग्राम लंका में नहीं था। ये तेरे पुत्र हनुमान का प्रताप है तेरा। तेव्हा लंका पेटली ना आई साहेब, ज्वाला उठल्या का नाही, मला अशी काळजी निर्माण झाली होती कशाची, की ह्या एवढ्या मोठ्या ज्वाला अशोकवनात माझ्या सीतामायला चटका बसल का। एक विचारू का रे मारुती, ज्याच्या शेपटाला आग होती त्याचं शेपूट नाही जळू दिलं माझ्या मालकानं, त्याच्या अर्धांगिनीला चटका बसू दिली का रे बाबा। हा चुडामणी प्रभूला सांग, धनुष बाण की याद दिलवाना। बस कशा करता सांगतो, सीतामाईचा संदेश रामाकडे, रामाचा संदेश सीतामाईकडे, रामाचा संदेश भरताकडे, भरताचा संदेश रामाकडे, हे जन्मभर संदेश पोचवायचं काम ज्याने केलं त्याला म्हणतात दूत, रामदूता। इथपर्यंत आलो आपण। शरण शरण आपली गणितासारखा एक अक्षर सोडत नाही आमची पद्धत आहे। फार तर नाही आवडलं तर लोक म्हणतील वरपुडकर साहेब या बाबांना हसवलं नाही, याला पुन्हा आपल्या गावाला बोलवायचं नाही, अजिबात येणार नाही। पण मी कीर्तनाचा तमाशा होऊ देणार नाही। अभंग म्हणजे विठ्ठल एक चरण आपलं नुसतं स्पर्श केला। शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता। हनुमानजी म्हणाले तुमचा अधिकार मला माहित आहे, तुकोबार आहे। निर्गुण आकार झाला गुणवंतन घाली दंडवत पूजून या, आणि जगाचा बाप तुम्हाला दंडवत घालतो, एवढे अधिकारी तुम्ही। आणि जवळजवळ 11 वाजल्यापासून शरण शरणजी शरण शरणजी शरण शरणजी, शरण येण्याचा उद्देश काय। साहेब हे हिरे तुमच्याच भागातले आहे बरं का, अख्खा महाराष्ट्र गाजवला यांनी। ही गुणवान मंडळी म्हणजे आमच्या संप्रदायाचं सौंदर्य आहे। आणि साहेबाचा धडाका चालू आहे, अन्नदान आहे का नाही। हा ना, आम्हाला तुमच्या पाहुण्याकडेच मुक्काम होता आमचा, पावडेकडे सांगितलं सगळं। हे वाया जाणार नाही बरे का। हनुमानजी तुम्हाला पदर फाटेपर्यंत वापस करेल। तिथे एक सीत दिधल्या अन्न, अरे कोटी कुळाचे उद्धरण विठ्ठल।